तर डीपी इकडे आजीनं केलेल्या कष्टाबद्दल अभिमानाने सांगताना दिसतोय। चला तर बघूयात तो काय सांगतोय। तर तो सांगतो की आमच्याकडे खूप मोठे मोठे हंडे असायचे आणि आम्ही त्याच्यात बिगर पाणी घालता ताक बनवायचो आणि एवढी जी बॉटल असते ना ती आम्ही 1 रुपयाला 1 बॉटल विकायचो। सगळे यायचे आमच्याकडे ते ताक घ्यायला आणि त्यावेळेस आजी ताक विकून झाल्यानंतर आमची 1 एकराची पेरूची बाग होती आणि त्याच्यातली ती पेरू तोडायची। त्यावेळेस आम्ही आमचं इथे एक चौक आहे त्याच्या कोपऱ्यामध्ये ती पेरू विकायला बसायची। तर पेरू छोटा असेल तर तो 50 पैशाला एक जायचा आणि जर मोठा असेल तर तो 1 रुपयाला आणि असे जर 4-5 पेरू 2 रुपयाला ती 4-5 किंवा 3 पेरू द्यायची जर असं मोठे असतील। ते झाल्यानंतर ती शेतामध्ये जायची आणि तिथे जाऊन ती वैरण काढायची आणि तिथंच जनावरं असल्यामुळे त्यांना ती वैरण घालायची। एवढं काम ती त्या काळात करत होती। एवढं सगळं काम तिचं करून झालं का मग ती घरी जेवायला जायची। त्यावेळेस तिथं पेरू विकायला मी बसायचो कोपऱ्यामध्ये। तर अशा प्रकारे धनंजय इकडे स्वतःच्या आजीनं केलेल्या कष्टाबद्दल सांगताना दिसतोय। म्हणजे धनंजयच्या अंगात लहानपणापासूनच एक व्यावसायिक दडलेला होता आणि अजून पण त्याने तो कंटिन्यू केलेला आहे। जे धनंजयला आजीनं केलेल्या कष्टाची पूर्णपणे जाणीव आहे आणि इकडे तो त्याच भाषेत सांगताना दिसतोय। तर तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।